ऋतम मराठी दिनविशेष या सदरात आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिनविशेषमध्ये आपण आज म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने एक मोठं आर्थिक पाऊल म्हणून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचं चलन रद्द करण्याची घोषणा केली, ज्याला नोटाबंदी म्हणून ओळखलं जातं। अचानक झालेल्या या घोषणेमुळं त्यावेळी बाजारात चलनात असलेले 86% चलन हे केवळ टाकाऊ कागदाचे तुकडे झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना ही घोषणा केली होती आणि या घोषणेनंतर या नोटा बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या। काळा पैसा, बनावट चलन, दहशतवादाला वित्त पुरवठा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणं हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याचं सरकारने म्हटलं होतं। देशातील डिजिटल व्यवहारांना चालना देणं, अर्थव्यवस्था अधिक पारदर्शक करणं आणि रोख रकमेवरील अवलंबित्व कमी करणं हेही नोटाबंदीचे उद्दिष्ट होते। या निर्णयाचा व्यापक परिणाम झाला। जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी लोकांची धडपड सुरू असल्याने बँका आणि ATM समोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। याचा व्यवसायावरही परिणाम झाला, विशेषतः असंघटित क्षेत्रात जिथं रोख रकमेवर अवलंबून राहणं जास्त होतं। यासोबतच देशात डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन व्यवहारामध्येही वाढ झाली असून त्यामुळे लोकांमध्ये कॅशलेस व्यवहारांचा कलही वाढला आहे। 8 नोव्हेंबर 1927 रोजी भारतीय राजकारणातील प्रमुख नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म झाला। अडवाणी हे भारतीय राजकारणात दीर्घकाळ सक्रिय आहेत। तसंच ते भाजपच्या विकासात आणि राष्ट्रीय मंचावर हिंदुत्ववादी विचारधारा प्रस्थापित करण्यात त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे। लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला भारतीय जनसंघापासून सुरुवात केली आणि नंतर भाजपच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिलं। अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली राम रथ यात्रा हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध उपक्रम होता। अडवाणी यांनी उपपंतप्रधान यासह विविध राजकीय पदे भूषवली। त्यांच्या नेतृत्वाचा आणि विचारांचा भाजपच्या अस्मितेवर आणि त्यांच्या धोरणावर खोलवर परिणाम झाला आहे। अडवाणींना त्यांच्या योगदानासाठी भारतीय राजकारणात आदरणीय स्थान आहे। भाजपच्या इतिहासात त्यांना एक मार्गदर्शक म्हणून देखील ओळखलं जातं। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न आणि पद्मभूषणनं सन्मानित करण्यात आलं आहे। 8 नोव्हेंबर 1920 रोजी भारतातील महान कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचा जन्म कोलकाता येथे झाला। भारतीय शास्त्रीय नृत्याला, विशेषतः कथ्थकला नवी उंची देणाऱ्या नृत्यांगना म्हणून सितारा देवी ओळखल्या जातात। लहानपणापासूनच नृत्याची आवड असल्याने त्यांनी वडिलांकडून कथ्थकचे धडे घेतले आणि मोठ्या मंचावर सादर केले। सितारा देवींचं नृत्य केवळ शास्त्रीय तंत्रापुरतंच मर्यादित नव्हतं, त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीने आणि ऊर्जेने ते समृद्ध केलं। लय, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता यांचा अनोखा मिलाप त्यांच्या कलेत पाहायला मिळतो। त्यांना कथक क्वीन या नावानेही सन्मानित करण्यात आलं आहे। त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री, कालिदास सन्मान आणि इतर प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे। सितारा देवी यांना वयाच्या 16व्या वर्षी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी नृत्य सम्राज्ञी ही पदवी दिली होती। 25 नोव्हेंबर 2014 रोजी वयाच्या 94व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं। भारताची पहिली चंद्रमोहीम चंद्रयान 1ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकसित केलेली ही मोहीम भारताच्या अंतराळ प्रवासातील मैलाचा दगड ठरली, ज्यामुळे देशाला चंद्रावरील संशोधन कार्यात अग्रगण्य स्थान मिळालं। चंद्रयान 1चा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अस्तित्व आणि त्याची भूगर्भीय रचना यांचा अभ्यास करणं हा होता। या मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंची उपस्थिती शोधून काढली। यामुळे चंद्राच्या वैज्ञानिक समजात क्रांती घडवून आणली। चंद्रयान 1च्या यशाने अंतराळ संशोधनात भारताची विश्वासार्हता आणि क्षमता सिद्ध केली आणि चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 सारख्या पुढील मोहिमांसाठी पाया घातला। चंद्रयान 1चे 22 ऑक्टोबर 2008 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले। हे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलवरून प्रक्षेपित करण्यात आले। 8 नोव्हेंबर 1895 रोजी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्हेम कॉन्राड रॉन्टगन यांनी क्ष किरणांचं निरीक्षण केलं आणि या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रगती केली।
या अदृश्य रेडिएशनचा शोध घेणारे रॉन्टगन हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी शेवटी विविध क्षेत्रात क्ष किरणांच्या शोधाने वैद्यकीय विज्ञानात एक नवीन आयाम जोडला. कारण यामुळं डॉक्टरांना कोणत्याही शारीरिक हस्तक्षेपाशिवाय मानवी शरीरातील रचना पाहण्याची क्षमता मिळाली. याद्वारे फ्रॅक्चर, ट्यूमर आणि इतर अंतर्गत समस्यांचं निदान करणं शक्य झालं. रॉन्टगनच्या या शोधाने वैद्यकीय निदान आणि उपचारामध्ये नवीन शक्यता उघडल्या. हे तंत्र आजही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. या महान शोधासाठी रॉन्टगन यांना 1901 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालं आहे. त्यांच्या कार्याने केवळ वैद्यकशास्त्रातच नव्हे तर भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि सुरक्षा क्षेत्रातही कायमची छाप सोडली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकन जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे 45वे अध्यक्ष म्हणून निवडले. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. ही निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली गेली. त्याच्या निकालांनी केवळ अमेरिकेतच नव्हे तर जागतिक पातळीवर राजकीय चित्र बदललेले पाहायला मिळाले. या निवडणुकीत ट्रम्प यांना 288 इलेक्टोरल मते मिळाली होती, तर हिलरी क्लिंटन यांना केवळ 215 इलेक्टोरल मते मिळाली होती. 8 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस साजरा केला जातो, ज्याचा उद्देश रेडिओलॉजी क्षेत्रातील योगदान ओळखणं आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करणं हा आहे. खरं तर हा दिवस जगभरातील आरोग्य सेवेतील रेडिओलॉजीच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि औषधोपचारातील त्याच्या वापराबद्दल जागरूक करण्यासाठी समर्पित आहे. रेडिओलॉजी हे एक महत्त्वाचं वैद्यकीय शास्त्र आहे, जे विविध रोगांचं निदान आणि उपचार करण्यात मदत करतं. एक्स-रे, सिटी स्कॅन, MRI आणि अल्ट्रासाऊंड यांसारख्या तंत्रांचा वापर करून डॉक्टर शरीरातील संरचनांचा अभ्यास करू शकतात, ज्यामुळे अचूक निदान आणि उपचार होऊ शकतात. या दिवसाचा उद्देश केवळ रेडिओलॉजिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या कठोर परिश्रमांचा सन्मान करणं नाही, तर रुग्णांना त्यांच्या आरोग्य सेवेमध्ये रेडिओलॉजीने कशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे समजून घेणं देखील आहे. 8 नोव्हेंबर रोजी जागतिक शहरीकरण दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश शहरीकरणातील आव्हाने आणि संधीबद्दल जागरूकता वाढवणे आहे. तर विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि संवाद आयोजित केले जातात, जेथे धोरणकर्ते, शहरी नियोजक आणि समुदाय सदस्य शहरीकरणाच्या विकासासाठी प्रभावी धोरणे विचारात घेण्यासाठी एकत्र येतात. हा दिवस शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहयोग आणि नवकल्पना वाढवण्याची संधी प्रदान करतो. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.